Good morning, everyone. Today's subject is financial accounting, and this is our problem number 7, admission during the year. Krishna was carrying on business as a wholesale businessman. He closes his books of accounts by 31st March every year. कृष्णा जो आहे हा बिझनेसमॅन आहे, तो होलसेल बिझनेसमॅन आहे आणि त्याचे जे बुक्स आहेत ते 31st मार्चला तो एव्हरी इयर क्लोज करतो. Kiran was his manager on monthly salary of rupees 2000. Who is Kiran? Kiran is the manager. किरण जे आहे किरण हा मॅनेजर आहे कृष्णाचा on monthly salary of 2000 till 30th September 2016, and from 1st October 2016 it was agreed that he will be admitted as a partner with 1/3 share in the profit and losses without any salary. See, Krishna हा businessman आहे and Kiran is the manager. किरण जो आहे किरण हा मॅनेजर आहे अँड त्याची जी मंथली सॅलरी आहे ही 2000 रुपीज आहे टिल 30 सप्टेंबर. पण आता ही सॅलरी जी आहे ही त्याला 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार आहे, 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार आहे, बिकॉज 1 ऑक्टोबर 2016 ऑक्टोबरला तो जो किरण आहे मॅनेजर जो आहे त्याला ॲज अ पार्टनर ॲडमिट करून घेतलेला आहे आणि त्याचा जो शेअर आहे प्रॉफिट अँड लॉसेस मधला तो 1/3 आहे विदाउट एनी सॅलरी. मग जेव्हा तो ॲज अ पार्टनर ॲडमिट होतोय त्याच्यानंतर त्याला सॅलरी मिळणार नाहीये, त्याला प्रॉफिट जो आहे प्रॉफिटचा शेअर मिळणार आहे. द बुक्स ऑफ द फर्म yielded in the following trial balance at the end of the year. So this is the trial balance. कृष्णाज ड्रॉइंग अँड कॅपिटल. जे डेबिट साईडला आहे ते ड्रॉइंग आहे, क्रेडिट साईडला आहे ते कॅपिटल आहे. सो कृष्णाज ड्रॉइंग 20,000 अँड कॅपिटल 37,000. परचेस अँड सेल. डेबिट साईडला जे आहेत ते परचेस आहेत, क्रेडिट साईडला जे आहेत ते सेल्स आहेत. डेटर्स क्रेडिटर्स. डेबिट साईडला जे आहेत ते डेटर्स आहेत, क्रेडिट साईडला आहेत ते क्रेडिटर्स आहेत. फर्निचर अँड फिटिंग्स 9,000. परचेस अँड सेल याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला पडणार आहे. परचेस डेबिट साईडला रेकॉर्ड होतील, सेल्स क्रेडिट साईडला. डेटर्स क्रेडिटर्स याचा इफेक्ट बॅलन्स शीटला पडणार आहे. डेटर्स ॲसेट साईडला, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला. फर्निचर अँड फिटिंग्स. फर्निचर जे आहे ते बॅलन्स शीट ॲसेटला रेकॉर्ड होणार आहे. मोटर कार बॅलन्स शीट ॲसेट. स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2016. स्टॉक जो आहे 1 एप्रिलचा आहे, हा ओपनिंग स्टॉक आहे. बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स, balance sheet asset, salaries, profit and loss account debit side, advertising and selling expenses, profit and loss account debit side, professional charges, profit and loss account debit, rent, profit and loss debit, prepaid rent. इथे प्रीपेड रेंट दिलेलं आहे 400. प्रीपेड रेंट जे आहे याचा इफेक्ट बॅलन्स शीटला पडेल. Bills receivable, bills payable. Bills receivable asset side and bills payable liability side. The following additional information is available. आता काही additional information दिली आहे. Purchase were 1 lakh up to 30th September. Purchases जे आहेत हे 30th सप्टेंबर पर्यंत त्याची अमाऊंट जे 1 लाख रुपीज आहे. सी परचेसेस दिलेले आहेत 2,10,000. आता या 2,10,000 मधले जे 1 लाख रुपीज आहेत, 1 लाख अमाऊंट जी आहे ही आपल्याला 30th सप्टेंबर मीन्स बिफोर ॲडमिशनच्या कॉलममध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचे. सी जो न्यू पार्टनर आहे किरण, जो मॅनेजर होता तर तो ॲडमिट झाला ॲज अ पार्टनर. तो ॲडमिट केव्हा झालाय? 1 ऑक्टोबरला तो ॲडमिट झालाय आणि जो बिझनेस आहे तो स्टार्ट कधी झालाय तर 1 एप्रिलला. सो आफ्टर 6 मंथ्स ही ॲडमिटेड. बिझनेस स्टार्ट झाल्यापासून तो 6 महिन्यानंतर ॲड झालेला आहे. सो इथे आपल्याला ॲडमिशन ड्युरिंग द इयर म्हणजे त्या
इयर मध्ये जेव्हा तो ऍडमिट झालाय, आता आपल्याला 2 कॉलम्स इथे करावे लागणार आहेत. बिफोर ऍडमिशन अँड आफ्टर ऍडमिशन. ऍडमिट झालाय ऑक्टोबरला. सो एप्रिल टू सप्टेंबर बिफोर ऍडमिशन अँड ऑक्टोबर टू मार्च आफ्टर ऍडमिशन. That's why purchases were 1 lakh up to 30th September. 30 सप्टेंबर पर्यंतचे जे पर्चेसेस आहेत हे 1 लाख रुपीज आहेत. सो आउट ऑफ 2,10,000, 1 लाख बिफोर ऍडमिशन, जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती आफ्टर ऍडमिशनला जाईल. सेल्स ड्युरिंग फर्स्ट 6 month ऑफ द इयर इज 1,10,000. आता जे सेल्स दिले 3,30,000, त्या आउट ऑफ 3,30,000, 1,10,000 बिफोर ऍडमिशनला येतील अँड रिमेनिंग जे अमाऊंट आहे ही आफ्टर ऍडमिशनला जाईल. स्टॉक ॲज ऑन 30th September and as on 31st March 2017 was rupees 50,000 and 20,000 respectively. क्लोजिंग स्टॉक दिलेले आहेत. 30th सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक आहे 50,000 अँड 31st मार्चचा जो क्लोजिंग स्टॉक आहे 20,000. Furniture and fittings are to be depreciated 10% and motor vehicle 20%. फर्निचर अँड फिटिंग्स वर 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचंय, मोटर व्हेकल वर 20% चार्ज करायचंय. रेंट विच वॉज ₹450 पर मंथ अप टू 30th सप्टेंबर. सी, जो किरण आहे मॅनेजर, तो ॲज अ पार्टनर ऍडमिट होण्याच्या आधी तो मॅनेजर होता. मॅनेजरची त्याची जी सॅलरी आहे ही, आणि तो मॅनेजर होता, त्याचं जे रेंट आहे see, we will see the last adjustment. Rent which was ₹450 per month up to 30th September. आता जे रेंट दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये 6,400, त्या रेंटची इथे ऍडजस्टमेंट दिली आहे 450 पर मंथ बिफोर ऍडमिशन पिरियडसाठी. 30th सप्टेंबर इथे डेट दिलेली आहे. सो बिफोर ऍडमिशनच्या पिरियडसाठी 6 मंथसाठी जे रेंट आहे हे ₹450 आहे. देन वॉज इन्क्रीज टू 600 पर मंथ फ्रॉम डिसेंबर. त्याचे ऍडजस्टमेंट एक असेल ते मी तुम्हाला दाखवते सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम. यू आर रिक्वेस्टेड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॉलमनर फॉर्म अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2017. सो इथे आपल्याला काय काय प्रिपेअर करायचं आहे, तर ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर करायचं आहे अँड बॅलन्स शीट. दिस इज ट्रेडिंग अकाउंट. हे ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट 2 कॉलम्स मध्ये डिवाइड केलंय, एप्रिल टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर टू मार्च. क्रेडिट साईडला सुद्धा एप्रिल टू सप्टेंबर, ऑक्टोबर टू मार्च. आता हे असं का केलंय, तर जो न्यू पार्टनर आहे हा ऑक्टोबर मंथ मध्ये ऍडमिट झालेला आहे. सो बिफोर ऍडमिशन एप्रिल टू सप्टेंबर अँड आफ्टर ऍडमिशन ऑक्टोबर टू मार्च. सी, इथे आपल्याला टाइम रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट, बिझनेस स्टार्ट झाला होता एप्रिलला आणि तो एंड होतोय, जो बिझनेस आहे त्याचे जे बुक्स क्लोज होत आहेत ते मार्चला क्लोज होत आहेत. सो इथे 12 मंथ्स आहेत, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. जो पार्टनर आहे हा ऑक्टोबर मंथ मध्ये ॲज अ पार्टनर ऍडमिट झालाय, किरण. सो तो ऍडमिट व्हायच्या आधीचा जो पिरियड आहे दॅट इज नोन ॲज अ बिफोर ऍडमिशन. आता हे मंथ्स किती आहेत तर 6 मंथ्स, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. दिस आर द 6 मंथ्स. ऑक्टोबरला ऍडमिट झालाय 1 ऑक्टोबर. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे सुद्धा आफ्टर ऍडमिशनचे 6 मंथ्स. सो इथे जो टाइम रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा तो 6 मंथ्स इज टू 6 मंथ्स, दॅट इज 6 इज टू 6, दॅट इज 1 इज टू 1. आपण इथे टाइम रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट केलेला आहे. सी, टाइम रेशो सोबत आपल्याला सेल्स रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे. सी,
सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे बिकॉज जे असे एक्सपेन्सेस आहेत, की जे सेलिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस असतील. मग ते सेलिंग एक्सपेन्सेस किंवा ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस किंवा अजून कमिशन ऑन सेल्स असे जे सेलिंगशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत, ते डिस्ट्रिब्यूट करताना सेल्स रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रिब्यूट करावे लागणार आहेत. दॅट्स व्हाय आपल्याला टाईम रेशो ॲज वेल ॲज सेल्स रेशो सुद्धा इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. टाईम रेशो नॉर्मली आपले जे एक्सपेन्सेस आहेत हे डिव्हाईड करण्यासाठी, सेल्स रेशो जे सेलिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, ते डिस्ट्रिब्यूट करण्यासाठी. सी इन द प्रॉब्लेम सेल्स सेलची अमाउंट दिली आहे 3,30,000 त्यातले सेल्स ड्युरिंग फर्स्ट 6 मंथ्स 1,10,000 आता 3,30,000 मधले 1,10,000 जे सेल्स आहेत, हे सेल्स बिफोर ॲडमिशन पिरियडसाठी आहेत. सो जी रिमेनिंग अमाउंट आहे दॅट इज 2,20,000 ही आफ्टर ॲडमिशनची रिमेनिंग अमाउंट जी आहे ही आफ्टर ॲडमिशनसाठी असणार आहे. सो इथे ज्या अमाउंट्स दिलेल्या आहेत 1,10,000 इज टू 2,20,000 या अमाउंट्सवरून आपल्याला रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो रेशो कॅल्क्युलेट करताना दोन्ही साइडचे जे 0 आहेत हे मी कॅन्सल केलेत. 11:22 11 1 जा 11 11 2 जा 22 सो 2:1 इथे मी दोन्ही ज्या अमाउंट्स आहेत त्यांना भाग लावलेला आहे थोडक्यात 11ने भाग जातोय. सो सेल्स रेशो इथे मी कॅल्क्युलेट केलाय 1:2. सो आपण प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायला घेऊया. कृष्णाज ड्रॉइंग अँड कॅपिटल अकाउंट कृष्णाचं जे ड्रॉइंग आहे 20,000 आहे. कॅपिटल आहे ते 37,000 आहे. सी इन दिस बॅलन्स शीट कृष्णा त्याच्या कॅपिटलचा जो ओपनिंग बॅलन्स आहे 37,000 देन कृष्णाचं जे ड्रॉइंग आहे that is 20,000 next is purchase and sales purchase ची अमाउंट दिली आहे 2,10,000 सेल ची अमाउंट आहे 3,30,000 फर्स्ट आपण परचेस घेऊया परचेस 2,10,000 here is ऍडजस्टमेंट इथे ऍडजस्टमेंट दिलेली आहे परचेस वेअर 1 lakh अप टू 30th सप्टेंबर जे पर्चेसेस आहेत 2,10,000 त्या 2,10,000 मधले जे 1 लाख रुपीज आहेत 1 लाख जी अमाऊंट आहे ही अप टू 30th सप्टेंबर मीन्स एप्रिल टू सप्टेंबर पर्यंतची जी अमाऊंट आहे ही 1 लाख आहे आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती आफ्टर ॲडमिशनची अमाऊंट आहे. सो एप्रिल टू सप्टेंबर पर्चेसेसची अमाऊंट आपल्याला रेकॉर्ड करायची 1 लाख. आता 2,10,000 मधली 1 लाख जी अमाऊंट आहे ही जर बिफोर ॲडमिशन असेल तर जी रिमेनिंग अमाऊंट आहे दॅट इज 1,10,000 ही आफ्टर ॲडमिशनची अमाऊंट असणार आहे ऑक्टोबर टू मार्च. परचेसची अमाऊंट रेकॉर्ड करून झाली आहे. व्हॉट अबाउट सेल्स सेलची अमाऊंट आहे 3,30,000. See, sales during first 6 months of the year were 1,10,000. Out of 3,30,000, 1,10,000 is the amount for before admission. आता जे 3,30,000 अमाऊंट आहे या 3,30,000 मधले
फर्स्ट 6 months साठी मीन्स बिफोर ऍडमिशन साठी 1,10,000 अमाऊंट आहे. सो सेल्सची अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. 1,10,000 बिफोर ऍडमिशन. आता 3,30,000 मधली 1,10,000 बिफोर असेल तर जी रिमेनिंग अमाऊंट आहे दॅट इज 2,20,000 ही आफ्टर ऍडमिशनची अमाऊंट आहे. नेक्स्ट इज डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्सवर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, सो आपण डिरेक्टली त्यांचं रेकॉर्डिंग करून घेऊया. डेटर्स 15,000 अँड क्रेडिटर्स 8,700. बॅलन्स शीट डेटर्स 15,000, creditors 8,700. Next is furniture and fittings. See, furniture and fittings दिलेले आहेत 9,000. Furniture वर एक ऍडजस्टमेंट दिली आहे. फर्निचर अँड फिटिंग्स आर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10%. जे फर्निचर दिलेलं आहे 9,000चं त्याच्यावरती आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे 10%. सो इन बॅलन्स शीट ॲसेट फर्निचर दिलं 9,000चं less depreciation 10%. 10% on 9,000 means 900. जी 9,000 मधून 900 अमाऊंट लेस करायची आणि रिमेनिंग अमाऊंट जी येते ती आउटर कॉलमला रेकॉर्ड करायची. सो 9,000 minus 900, the amount is 8,100. Then motor car 15,000. मोटर कार इथे दिलेली आहे. See, furniture and fittings are to be depreciated at 10% and motor car at 20%. मोटर कार जे आहे तिचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 20% on 15,000. on 15,000 मोटर कार आपण रेकॉर्ड करून घेऊया. 15,000 less depreciation. Depreciation 20% at 20% on 20% on 15,000. That is 3,000. 15,000 मधून 3,000 लेस करायचे. अमाऊंट जे तिथे आउटर कॉलमला रेकॉर्ड करायचे. नेक्स्ट स्टॉक ॲज ऑन 1 April 2016. स्टॉक जो आहे आपल्याला दिलेला आहे 1 एप्रिलचा स्टॉक आहे. 1 एप्रिल मीन्स ओपनिंग स्टॉक 30,000. ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करायचे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 30,000. नेक्स्ट सी स्टॉकशी रिलेटेड एक इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. स्टॉक ॲज ऑन 30th September and as on 31st March 2017 was rupees 50,000 and 20,000 respectively. आता आपल्याला 30th सप्टेंबरचा 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक दिलाय. 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक 50,000 अँड 31st मार्चचा क्लोजिंग स्टॉक 20,000. सी आपल्याला जो नॉर्मली माहिती आहे 31st मार्च हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. आपण 31st मार्चचा क्लोजिंग स्टॉक जो तो रेकॉर्ड करून घेऊया. 31st March 2017 मीन्स दिस इज अवर क्लोजिंग स्टॉक. हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. त्याचे 2 इफेक्ट पडणार आहेत. ट्रेडिंग अकाउंटला एक इफेक्ट पडेल. सेकंड इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटला पडणार आहे. 31st March 2017 चा स्टॉक 20,000 आपण रेकॉर्ड करून घेऊया.
क्लोजिंग स्टॉक 20,000. 31 मार्चचा हा क्लोजिंग स्टॉक आहे. मार्च, ऑक्टोबर टू मार्चचा मंथ आहे. सो इथे आफ्टर ऍडमिशन ही अमाऊंट रेकॉर्ड केली आहे. क्लोजिंग स्टॉक आहे आपला 20,000. ही अमाऊंटचा सेकंड इफेक्ट जो आहे हा बॅलन्स शीटला पडणार आहे. क्लोजिंग स्टॉक आहे तो रेकॉर्ड करायचा आहे बॅलन्स शीट ऍसेट साइड 20,000. सी आता रिमेनिंग 30 सप्टेंबर. आता 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक 50,000. Stock as on 30th September 2016 was rupees 50,000. आता 30 सप्टेंबरचा हा क्लोजिंग स्टॉक आहे. मग हा रेकॉर्ड कुठे होईल? तर ट्रेडिंग अकाउंटच्या आपण इथे जो क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड केलाय एप्रिल टू सप्टेंबर 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक. सो एप्रिल टू सप्टेंबर 30 सप्टेंबर पर्यंत पिरियड सांगितलाय. सो 30 सप्टेंबरचा जो क्लोजिंग स्टॉक आहे हा आपण इथे रेकॉर्ड करतोय 50,000. आता जो 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक असेल तो 1 ऑक्टोबरचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. जो 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक आहे दॅट इज 50,000 हा 1 ऑक्टोबरचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. दॅट्स वाय ऑक्टोबर टू मार्च आफ्टर ऍडमिशन पिरियडला इथे 50,000 अमाऊंट येणार आहे. एकदा परत सांगते. स्टॉक ॲज ऑन 30th सप्टेंबर 2016. 30th सप्टेंबरचा इथे जो स्टॉक आहे तो दिलेला आहे. 30 सप्टेंबरला 50,000 क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट होती. सो आपण त्याचं एक रेकॉर्डिंग जे आहे हे इथे एप्रिल टू सप्टेंबर बिकॉज 30 सप्टेंबरचा हा क्लोजिंग स्टॉक आहे. सो आपण क्लोजिंग स्टॉकच्या बिफोर ऍडमिशन मध्ये 50,000 रेकॉर्ड केलेत. आता जो 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक असेल हा 1 ऑक्टोबरचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. सो ऑक्टोबर टू मार्च आफ्टर ऍडमिशन इथे 50,000 मी रेकॉर्ड केलेत. नेक्स्ट इज बँक बॅलन्स अँड कॅश बॅलन्स. सी बँक बॅलन्स अँड कॅश बॅलन्स शीट ॲसेट साइडला रेकॉर्ड होणार आहेत. बँक बॅलन्स 900 अँड कॅश बॅलन्स 15,000. नेक्स्ट इज सॅलरीज. सी सॅलरीज हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केले जातील. सॅलरीज ज्या आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. बट इथे सॅलरी जी आहे सॅलरी दिसते 15,000 ची. आता या सॅलरीमध्ये मॅनेजरची सॅलरी सुद्धा ह्याच्यात इन्क्लूड असणार आहे. सी कृष्णा अँड किरण. आता इथे कृष्णा जो आहे हा बिझनेसमॅन होता. हा होलसेल बिझनेसमॅन आहे. आणि जो किरण आहे किरण त्याचा मॅनेजर होता जो की 1 ऑक्टोबरला त्याचा ॲज अ पार्टनर म्हणून बिझनेसमध्ये ऍडमिट झालेला आहे. बट तो ऑक्टोबरच्या आधी कृष्णाचा मॅनेजर होता. मीन्स त्याच्या बिझनेसमध्ये तो मॅनेजर म्हणून काम करत होता. सो त्याला सॅलरी जी आहे ही 2,000 मिळत होती. आणि ही जी सॅलरी आहे पर मंथ त्याला 2,000 रुपीज मिळत होते. मग हे कधीपर्यंत मिळतील तर 30 सप्टेंबर पर्यंत त्याला ही जी सॅलरी आहे ही मिळत राहते. बिकॉज तो 1 ऑक्टोबरला ऍडमिट झालाय. 1 ऑक्टोबरच्या आधीचे जे मंथ्स आहेत हे तो ॲज अ मॅनेजर तिथे वर्किंग करत होता. तो तिथे काम करत होता. सो त्याने जे वर्किंग केलं त्याची त्याला सॅलरी मिळालेली आहे. आपण एक वर्किंग नोट इथे बघूया. सी सॅलरीज टोटल सॅलरी दिलेली ट्रायल बॅलन्स मध्ये 15,000. आता या 15,000 मध्ये जी सॅलरी दिली आहे याचं आपल्याला बायफर्गेशन करायचंय. सॅलरीमध्ये मॅनेजरची सॅलरी सुद्धा इन्क्लूड आहे. सो आपल्याला ती लेस करायची. जो मॅनेजर होता किरण त्याला पर मंथ 2,000 रुपीज मिळायचे. आता तो ऍडमिट झालाय ऑक्टोबरला.
ऑक्टोबरला तो बिझनेसमध्ये ऍडमिट झालेला आहे. तो ऍज अ पार्टनर म्हणून ऍडमिट झालेला आहे. ऑक्टोबरच्या आधीचे जे मंथ्स आहेत 6 मंथ्स, तो ऍज अ मॅनेजर वर्किंग मध्ये होता. तो त्या बिझनेसमध्ये काम करत होता ऍज अ मॅनेजर. तो पार्टनर नव्हता. एप्रिल टू सप्टेंबरचे जे मंथ्स आहेत, तर तो तेव्हा पार्टनर नव्हता. तो वर्किंग करत होता. सो त्याला सॅलरी मिळत होती 2000 पर मंथ. दॅट्स वाय 2000 इंटू 6 मंथ्स, तो ऍडमिट होण्याच्या आधीचे जे मंथ्स आहेत त्याची सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. दॅट्स वाय 2000 इंटू 6, 6 मीन्स 6 मंथ्स. सो 12,000 ही सॅलरी आहे मॅनेजरची, त्या मॅनेजिंग सॅलरी. आणि ही प्री ऍडमिशन किंवा बिफोर ऍडमिशनच्या कॉलम मध्ये आपल्याला 12,000 जे आहेत हे रेकॉर्ड करायचे आहेत. आता 15,000 मधले 12,000 जे आहेत हे मॅनेजिंग सॅलरीचे झाले. आता जे रिमेनिंग 3,000 आहेत, हे 3,000 अदर सॅलरी आहे. 3,000 शी रिलेटेड कोणतीच इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. आता ही अदर सॅलरी असणार आहे. सो ह्या अदर सॅलरीचे 3,000 चे टाइम रेशो मध्ये डिवायडेशन करायचे. टाइम रेशो 1:1. सो 3,000 चे इक्वल पार्ट्स पडतील 1,500, 1,500 बिफोर ऍडमिशन अँड आफ्टर ऍडमिशन. आपल्याला सॅलरी जी आहे ही रेकॉर्ड करायची. सो त्याचे इफेक्ट कुठे कुठे पडणार आहेत? टोटल सॅलरी आपली 15,000 होती, बट त्या सॅलरीमध्ये काही गोष्टी इन्क्लूड केल्या होत्या. त्याच्यामध्ये मॅनेजिंग सॅलरी जी होती ही इन्क्लुडेड होती. दॅट्स वाय आपण ती लेस केलेली आहे इथे. जो किरण होता, जो न्यू पार्टनर आहे, तो बिझनेसमध्ये ऍज अ पार्टनर ऍड होण्याच्या आधी तो मॅनेजर होता आणि त्याला 2,000 सॅलरी मिळायची पर मंथ. सो एप्रिल टू सप्टेंबर बिफोर ऍडमिशन पिरियड मध्ये त्याची जी सॅलरी आहे ती आपण कॅल्क्युलेट केली 2,000 इंटू 6, दॅट इज 12,000. सो एप्रिल टू सप्टेंबर ऍज अ पार्टनर म्हणून जॉईन व्हायच्या आधीचा जो पिरियड आहे, एप्रिल टू सप्टेंबर बिफोर ऍडमिशन पिरियड, त्यामध्ये आपल्याला 12,000 जे आहेत हे मॅनेजरची सॅलरी रेकॉर्ड करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि हे जे रिमेनिंग 3,000 आहेत हे अदर सॅलरी जी आहे, ही 3,000 ची सॅलरी टाइम रेशो मध्ये डिवाइड करून अदर सॅलरी हेडिंग अंडर रेकॉर्ड करायची. सो इन दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मॅनेजर सॅलरी एप्रिल टू सप्टेंबर 12,000 अँड अदर सॅलरी जी 3,000 अदर सॅलरी होती ती टाइम रेशो मध्ये दोन्ही कॉलम मध्ये डिवाइड करायची. सो 1,500 इन बिफोर ऍडमिशन and 1,500 in after admission. Next item is advertising and selling expenses. See, जे एक्सपेन्सेस सेलिंगशी रिलेटेड आहेत किंवा सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, मग ते ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आहेत किंवा सेलिंग एक्सपेन्सेस असतील किंवा कमिशन ऑन सेल्स असेल, मग हे जे एक्सपेन्सेस आहेत हे सेल्स रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. यांचं रेकॉर्डिंग जे आहे हे प्रॉफिट अँड लॉसला होणार आहे. पण जेव्हा बिफोर ऍडमिशन अँड आफ्टर ऍडमिशन असे 2 कॉलम्स पडतात, तर तेव्हा जे डिव्हायडेशन केलं जातं अमाऊंट्सचं, तर तिथे सेल्स रेशोमध्ये आपल्याला ही जी अमाऊंट आहे ही डिवाइड करावी लागणार आहे. आता हे जे 33,000 आहेत हे सेल्स रेशोमध्ये आपल्याला डिवाइड करायचे. सी, दिस इज द सेल्स रेशो. सेल्स रेशो आपण कॅल्क्युलेट केलाय. सेल्स रेशो कसा कॅल्क्युलेट केला, तर सेल्सच्या ज्या अमाऊंट आहेत दॅट इज 1,10,000 अँड 2,20,000. तर त्या अमाऊंट घेऊन आपण सेल्स रेशो कॅल्क्युलेट केलाय 1:2. सो इथे आपल्याला जे ऍडव्हर्टायझिंग अँड सेलिंग एक्सपेन्सेस जे आहेत हे या सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. जे ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आहेत 33,000, त्यांचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे 11,000 अँड 22,000. ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस अँड सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले होते 33,000. 33,000चं डिव्हायडेशन सेल्स रेशो मध्ये केलेलं आहे.
सेल्स रेशो 1:2. सो 33,000 1:2 ह्या रेशोमध्ये इथे डिवाइड केलेत 11,000 अँड 22,000. आता हे कसे केले तर 33,000 into 1 divided by 3, then we get 11,000. And after admission साठी जे 33,000 into 2 divided by 3, आन्सर येईल आपला 22,000. Next is professional charges 2,400. जे प्रोफेशनल चार्जेस आहेत 2,400 हे आपल्याला टाइम रेशो मध्ये डिव्हाइड करायचे आहेत. टाइम रेशो 1:1. सो जे 2,400 जे प्रोफेशनल चार्जेस आहेत हे 1:1 रेशो मध्ये डिवाइड केले जातील. सो 1:1 मीन्स 1,200 and 1,200 इक्वली दोन्हीकडे डिवाइड करायचे. प्रोफेशनल एक्सपेन्सेस 1,200 टाइम रेशो मध्ये आपण डिवाइड केलेत. देन रेंट 6,400. रेंट जे आहे हे 6,400 सांगितलंय. अँड देन इथे प्रीपेड रेंट जे आहे हे रेकॉर्ड केलेलं आहे. इथे दिलेलं आहे प्रीपेड रेंट. या प्रीपेड रेंटचा एक इफेक्ट प्रीपेड रेंटचा इफेक्ट जो आहे हा बॅलन्स शीट ऍसेटला पडणार आहे. सी रेंटशी रिलेटेड एक ऍडजस्टमेंट दिली आहे. रेंट which was 450 per month up to 30th September 2016 was increased to 600 per month from 1st December 2016. आपण रेंटशी रिलेटेड एक वर्किंग नोट बघूया. सी ट्रायल बॅलन्स मध्ये रेंट जे दिलंय ट्रायल बॅलन्स मध्ये रेंटची अमाऊंट इथे दिसते 6,400. सी 6,400 दिसते. सो रेंट 6,400 ट्रायल बॅलन्स मध्ये ही अमाऊंट दिली आहे. ऍडजस्टमेंट मध्ये काही इन्फॉर्मेशन सांगितली आहे. रेंट विच वॉज ₹450 पर मंथ जे रेंट आहे 450 रुपीज पर मंथ इथे रेंट सांगितलेलं आहे. आता आपल्याला बिफोर ऍडमिशन अँड आफ्टर ऍडमिशन अशा अमाऊंट ज्या आहेत ह्या रेंटच्या रेकॉर्ड करायच्या आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंडर. सो आपण काय करणार आहोत तर फर्स्ट बिफोर ऍडमिशन पिरियड एप्रिल टू सप्टेंबर. बिफोर ऍडमिशन पिरियड मीन्स जो न्यू पार्टनर आहे हा ऍडमिट होण्याच्या आधीचा जो टाइम पिरियड आहे बिफोर ऍडमिशन. जो किरण आहे ऑक्टोबरला ऍडमिट झालाय. सो ऑक्टोबरच्या आधीचे जे मंथ्स आहेत एप्रिल टू सप्टेंबर 6 मंथ्स त्याचं रेंट जे आहे ते आपण 6 मंथ साठीचं जे रेंट आहे हे आपण कॅल्क्युलेट करूया. 450 रुपीज पर मंथ रेंट आहे इंटू 6 मंथ्स बिफोर ऍडमिशनचे जेवढे मंथ्स आहेत त्यांनी मल्टिप्लाय केलंय. देन रेंट इज 2,700. मग हे जे रेंट आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला बिफोर ऍडमिशन कॉलम मध्ये 2,700 रेकॉर्ड होणार आहेत. व्हॉट अबाउट आफ्टर ऍडमिशन. आता आफ्टर ऍडमिशनचे सुद्धा मंथ्स इथे 6 मंथ्स आहेत ऑक्टोबर टू मार्च. बट तिथे काही इन्फॉर्मेशन सांगितली आहे. सी रेंट वॉज इन्क्रीज्ड टू 600 पर मंथ फ्रॉम 1st डिसेंबर. रेंट जे होतं 450 रुपीज होतं बट इट वॉज इन्क्रीज्ड 600 पर मंथ. मग आता हे जे 4,450 रुपीज जे रेंट होतं ते इन्क्रीज झालेलं आहे. त्याची अमाऊंट जी आहे ही 600 झालेली आहे. आणि ही केव्हापासून झाली आहे तर 1st डिसेंबर पासून झालेली आहे. 1st डिसेंबर. सो ऑक्टोबर अँड नोव्हेंबर जे 2 मंथ्स आहेत या 2 मंथ साठी रेंट जे आहे 450 रुपीजच आहे. सो 450 रुपीज इंटू 2 हे 2 कसे आले तर 2 मंथ्स साठी बिकॉज जे रेंट आहे 450 रुपीज हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर साठी 450 रुपीज इथे दिलेले आहेत बिकॉज डिसेंबर पासून जे रेंट आहे ते इन्क्रीज झालंय
रेंटची अमाऊंट जी आहे ही 600 झालेली आहे. सो डिसेंबरच्या आधीचे जे मंथ्स आहेत ऑक्टोबर अँड नोव्हेंबर आपण आफ्टर ॲडमिशनसाठी हे कॅल्क्युलेशन करतो. दॅट्स वाय ऑक्टोबर अँड नोव्हेंबर ह्या 2 महिन्यांसाठी जे रेंट आहे हे 900 येईल. 450 इंटू 2 900. डिसेंबरपासून जे रेंट आहे त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे. रेंट जे आहे हे इन्क्रीज झालंय. 600 अमाउंट झाली आहे. 600 इंटू 4 4 means December, January, February and March. 4 months. That's why 4 amount is 2400. आता आफ्टर ॲडमिशनसाठी ऑक्टोबर टू मार्च हा टाइम ऑक्टोबर टू मार्च मंथ्स सगळे आहेत. सो इथे 900 प्लस 2400 टोटल इज 3300. सो आफ्टर ॲडमिशनसाठी जे रेंट आहे हे 3300 असणार आहे. आता ॲक्चुअल रेंटची जी अमाउंट आहे 6400 दिली होती. त्या 6400 मधले जे 2700 आहेत हे आपण बिफोर ॲडमिशनसाठी रेकॉर्ड करणार आहोत. सो इथे रेंटची ॲक्चुअल व्हॅल्यू होती 6400 लेस हे बिफोर ॲडमिशनची अमाउंट जी ती लेस केली 2700 अँड लेस आफ्टर ॲडमिशनची जी अमाउंट आहे 3300 ती लेस करून इथे अमाउंट जी आहे 400 रुपीज इथे रिमेनिंग आहेत. अमाउंट ॲक्चुअल होती 6400 त्यातनं आपण बिफोर ॲडमिशन आणि आफ्टर ॲडमिशनचे जे अमाउंट्स आहेत ह्या लेस केल्या. इथे अमाउंट जी उरतीये 400. आता हे जे 400 आहेत हे पेड इन ॲडव्हान्स बिकॉज ऑलरेडी पेड केलेले आहेत रेंटसाठी. सो दॅट्स वाय प्रीपेड रेंटमध्ये 400 हे जे 400 आहेत हे ॲड होतील. सो प्रीपेड रेंट 800चं होईल. सेम प्रॉब्लेम इथे प्रीपेड रेंट ऑलरेडी दिलंय 400. मग ह्या 400 मध्ये हे जे इथलं 400 आहे हे सुद्धा अमाऊंट त्यामध्ये ॲड होईल. पेड इन ॲडव्हान्स बिकॉज हे पेड झालेले आहेत 400 रुपीज जे ते आणि ॲक्च्युअली पेड करायचे होते इतकेच रुपये. सो इथे जे पेड इन ॲडव्हान्समध्ये पेड झालेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला बॅलन्स शीटला करावं लागणार आहे. सो प्रीपेड रेंट 400 प्लस 400 800 रेकॉर्ड होणार आहे. फर्स्ट आपण रेंटच्या ज्या बिफोर अँड आफ्टरच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या रेकॉर्ड करून घेऊया. बिफोर ॲडमिशन 2700, आफ्टर ॲडमिशन 3300. रेंट 2700, आफ्टर ॲडमिशन 3300. सी आता रेंटमध्ये जे पेड इन ॲडव्हान्स मीन्स प्रीपेड रेंट जे आहे हे आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. ॲज वेल ॲज इथे प्रॉब्लेममध्ये सुद्धा एक प्रीपेड रेंट दिलेलं आहे 400. सो या दोघांचेही आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. या प्रीपेड रेंटचा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेटला पडणार आहे. प्रीपेड रेंट ट्रायल बॅलन्समधले 400 प्लस रेंटमध्ये जे ॲडव्हान्समध्ये पे झाले होते ते 400. सो 400 प्लस 400 800. नेक्स्ट इज बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल जातील बॅलन्स शीट ॲसेटला, बिल्स पेएबल जातील बॅलन्स शीट लायबिलिटीजला. सो बिल्स रिसिवेबल 8900, बिल्स पेएबल 5300. बिल्स रिसिवेबल ॲसेटला रेकॉर्ड करायचे 8900. बिल्स पेएबल 5300 बॅलन्स शीट लायबिलिटी. ट्रायल बॅलन्स मधले सगळे आयटम्सचं आपलं पोस्टिंग जे आहे हे इथे झालेलं आहे. सी आपण इफेक्ट्स जे आहेत हे एकदा चेक करूया काही राहिलंय का. ओपनिंग स्टॉक झालाय आपला. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे सुद्धा रेकॉर्ड झालंय.
आता जी मॅनेजर सॅलरी जी आपण 12,000 रेकॉर्ड केली, ही फक्त बिफोर ॲडमिशनला येईल. मीन्स एप्रिल टू सप्टेंबर बिफोर ॲडमिशनचा जो पिरियड आहे तेव्हाच येईल. बिकॉज जो मॅनेजर होता, जो किरण मॅनेजर होता, हा ऑक्टोबर नंतर पार्टनर झालाय. दॅट्स वाय ऑक्टोबर नंतर काही त्याला सॅलरी मिळणार नाहीये. सो बिफोर ॲडमिशनमध्येच त्याची सॅलरी जी आहे 12,000 ही आपण रेकॉर्ड केलेली आहे. ओके, आपल्याला डेप्रिसिएशनचे जे सेकंड इफेक्ट्स आहेत हे आपल्याला द्यायचे तिथे. डेप्रिसिएशन फर्निचरवर चार्ज केलंय 900. आता जे डेप्रिसिएशनचे ज्या अमाउंट्स आहेत 900 अँड 3,000 या अमाउंट ज्या आहेत त्या टाइम रेशोमध्ये प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. फर्स्ट फर्निचरचं जे डेप्रिसिएशन आहे 900 रेकॉर्ड करून घेऊया. 900 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिफोर ॲडमिशन, आफ्टर ॲडमिशन. बिफोर ॲडमिशन एप्रिल टू सप्टेंबर, आफ्टर ॲडमिशन ऑक्टोबर टू मार्च. टाइम रेशोमध्ये हे जे डेप्रिसिएशन आहे हे रेकॉर्ड करायचं. टाइम रेशो 1:1. सो इक्वली ते डिवाइड करायचं आपल्याला. फर्निचरचं जे डेप्रिसिएशन होतं 900. सो 450 रेकॉर्ड होतील. टाइम रेशोमध्ये आपण इथे डिवाइड करतोय 900ला. नेक्स्ट मोटर कार 3,000. हे जे 3,000 आहेत हे सुद्धा टाइम रेशोमध्ये डिवाइड केले जातील. टाइम रेशो 1:1. सो 1,500. 1,500. प्रॉफिट अँड लॉस मधले इफेक्ट जे आहेत हे देऊन झालेले आहेत. आपण आता एक एक जे अकाउंट्स आहेत हे क्लोज करत येऊया. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट आफ्टर ॲडमिशनची जे क्रेडिट साईडचा आफ्टर ॲडमिशनचा कॉलम आहे त्याची टोटल 2,40,000. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचा जो आफ्टर ॲडमिशन चा जो कॉलम आहे तिथे पण ही टोटल जी आहे ती आपण आफ्टर ॲडमिशन मधला जो ह्या ज्या अमाऊंट्स आहेत 50,000 आणि 1,10,000 या अमाऊंट्स आहेत त्या 2,40,000 मधून लेस करायचे आहेत. जो आपला इथे रिमेनिंग बॅलन्स येईल तो आपला ग्रॉस प्रॉफिट असेल 2,40,000. 2,40,000 मधून 50,000 अँड 1,10,000 लेस केल्यावर जो काही रिमेनिंग बॅलन्स आहे तो आपला ग्रॉस प्रॉफिट असेल 80,000. नेक्स्ट बिफोर ॲडमिशन क्रेडिट साईडचा बिफोर ॲडमिशन कॉलम मी क्लोज करते. $1,60,000 टोटल आहे क्रेडिट साईडची बिफोर ॲडमिशन कॉलमची. 1,60,000 मधून 30,000 अँड 1,00,000 लेस करायचे. जो रिमेनिंग बॅलन्स आहे तो आपला ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. 1,60,000 रेकॉर्ड करून घेते. 1,60,000 मायनस 30,000 मायनस 1,00,000. सो इथे जो रिमेनिंग बॅलन्स असेल हा आपला ग्रॉस प्रॉफिट असेल 30,000. दिस इज द ग्रॉस प्रॉफिट. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट बिफोर ॲडमिशनसाठी 30,000. आफ्टर ॲडमिशनसाठी 80,000. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे क्लोज करायचं आहे. फर्स्ट क्रेडिट साईडची जो आफ्टर ॲडमिशन कॉलम आहे ऑक्टोबर टू मार्च मी क्लोज करते 80,000.
सो या कॉलमची टोटल आहे 80,000. आता या 80,000 मधून हे डेबिट साईडला इथे जे आयटम्स आपल्याला दिसत आहेत, ज्या अमाऊंट्स दिसत आहेत, हे सगळे आपल्याला लेस करायचे आहेत. त्यातून जो डिफरन्स येईल तो आपला नेट प्रॉफिट असेल. जरी डेबिट साईडची अमाऊंट जर जास्त आली तर आपल्याला नेट लॉस झाला असेल. आपण 80,000 मधून ह्या ज्या अमाऊंट्स आहेत हे आपण लेस करून घेऊया. सी इथे जो डिफरन्स आहे हा आपण फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो क्रेडिट साइड आहे त्याचा ऑक्टोबर टू मार्च हा कॉलम क्लोज केला होता. क्रेडिट साइडची टोटल 80,000 आहे. त्या 80,000 मधून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडचा जो ऑक्टोबर टू मार्च कॉलम आहे तो आपल्याला क्लोज करायचा आहे. तो त्यात 80,000 मधून ह्या ज्या अमाऊंट्स दिसतात ह्या आपल्याला लेस करायचे आहेत. सो लेस करून इथे जो डिफरन्स आलाय हा डिफरन्स आहे 50,050 रुपीज. हा नेट प्रॉफिट आहे. आता हा जो नेट प्रॉफिट आहे आफ्टर ऍडमिशनचा हा दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कृष्णा अँड किरण, बिकॉज ऑक्टोबरला जो किरण आहे हा ऍज अ पार्टनर ऍडमिट झालाय. सो 50,050 रुपीज हा जो डिफरन्स आहे, हा जो नेट प्रॉफिट आहे हा दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो आता तो डिस्ट्रीब्यूट कसा करणार आहोत बघूया आपण. नेट प्रॉफिट 50,050 रुपीज. सी प्रॉब्लेम मध्ये किरणला जेव्हा ऍज अ पार्टनर ऍडमिट करून घेतलं तेव्हा त्याला जो शेअर आहे त्याचा प्रॉफिट मधला तो 1/3 दिलेला आहे. 1/3 जी अमाऊंट असेल तो त्याचा प्रॉफिट मधला शेअर असणार आहे. सो फर्स्ट जेवढा प्रॉफिट झालेला आहे 50,050 रुपीज त्याची 1/3 जी अमाऊंट आहे ही आपल्याला किरणला द्यायची आहे. आणि जो रिमेनिंग सगळा जो पार्ट असेल हा रिमेनिंगचा जो पार्ट आहे हा कृष्णाचा असणार आहे. कृष्णा अँड किरण. So 50,050 rupees into 1/3, 1/3. Amount is 16,683. हा शेअर आहे किरणचा. आता 50,050 रुपीज मध्ये 16,683 रुपीज हा किरणचा शेअर आहे. सो रिमेनिंग जो शेअर असणार आहे, रिमेनिंग जेवढी सगळी अमाऊंट येते ही सगळी कृष्णाची असणार आहे. कृष्णाचा तो शेअर आहे. आपण सिम्पली असं सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतोय. 50,050 लेस जेवढा किरणचा शेअर आहे तेवढा आपण लेस केल्यावर ऑटोमॅटिकली इथे कृष्णाचा शेअर येणार आहे. सो इथे कृष्णाचा शेअर येईल 33,000. कृष्णाचा शेअर जो आहे कृष्णाचा शेअर 33,367 रुपीज हा कृष्णाचा शेअर आहे. आणि किरणचा शेअर जो आहे हा 16,683 रुपीज आहे. सो आपण ते रेकॉर्ड करून घेऊया. हा डिफरन्स अमाऊंट आहे ही कळण्यासाठी मी इथे हे रेकॉर्डिंग केलं होतं. हे आता मी कट करते. कृष्णाचा जो शेअर आहे तो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. कृष्णाचा शेअर 33,367. आणि किरणचा जो शेअर आहे किरणचा शेअर आपण कॅल्क्युलेट केलाय 1/3 प्रॉफिट शेअर त्याला द्यायचा आहे प्रॉफिट मध्ये. सो 16,683. सो इथे हा जो कॉलम आहे हा इथे कम्प्लीट झालेला आहे. नेट प्रॉफिट दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय. आता आपण क्रेडिट साइडचा जो एप्रिल टू सप्टेंबर आहे तो कॉलम इथे क्लोज करून घेऊया.
सी इथे बघितल्यावरच कळतंय की इथे डेबिट साइडची जी टोटल आहे, हे टोटल इथे जास्त आहे ते 12 लाख प्लस 1500 प्लस 11 लाख प्लस 1200 प्लस 2700 प्लस 450 and 1500 त्यांची जी टोटल आहे ही टोटल येते 30,350. डेबिट साइडची टोटल येते 30,250 आणि क्रेडिट साइडला जो इथे हा ग्रॉस प्रॉफिट दिसतोय हा इथे सो क्रेडिट साइडची टोटल आहे इथे 30. सी इथे लॉस झालेला आहे. लॉस जो आहे हा इथे झालेला आहे 350 रुपीजचा बिकॉज आपण टोटल केलेली आहे. इथे टोटल जी आहे ही डेबिट साइडची जास्त आहे. डेबिट साइडची टोटल जी आहे 30,350 येते आणि क्रेडिट साइडला जी अमाऊंट आहे ओनली 30,000 आहे. सो इथे नेट लॉस झालेला आहे 350 रुपीजचा. आता जो लॉस झालेला आहे हा बिफोर ऍडमिशन लॉस झालेला आहे. बिफोर ऍडमिशन फक्त एकच होता. कोण होता? कृष्णा. सो कृष्णाचा हा लॉस असणार आहे. हा जो लॉस आहे ह्या लॉसचं रेकॉर्डिंग आपल्याला कृष्णाच्या अकाउंट मध्ये आपल्याला करायचंय. इथे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे कम्प्लीट झालंय. बिफोर ऍडमिशन आपल्याला लॉस झालेला आहे. मीन्स कृष्णाला इथे लॉस सफर करावा लागलाय अँड आफ्टर ऍडमिशन दोघांना जो प्रॉफिट आहे हा आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. सो लॉस आणि त्यांचा जो प्रॉफिट आहे तो आपण रेकॉर्ड करून घेऊया बॅलन्स शीटला. सी कॅपिटल अकाउंट किरण अँड कृष्णा. किरणचा जो नेट प्रॉफिट आहे तो आपण रेकॉर्ड करून घेऊया. किरणला जो प्रॉफिट झालाय आफ्टर ऍडमिशन त्याचा जो प्रॉफिट आहे 16,683 रुपीज तो आपण रेकॉर्ड करून घेऊया बॅलन्स शीटला. देन कृष्णाचा ओपनिंग बॅलन्स दिलाय 37,000. तर 37,000 मध्ये त्याचा जो नेट प्रॉफिट आहे आता त्या कृष्णाचा नेट प्रॉफिट सुद्धा झालाय नेट लॉस सुद्धा झालाय. नेट प्रॉफिट आफ्टर ऍडमिशन झालाय. नेट लॉस बिफोर ऍडमिशन झालाय. सो आपण ते दोन्ही रेकॉर्ड करून घ्यायचे. नेट प्रॉफिट जो आहे तो ऍड करायचा आहे. नेट लॉस लेस करायचा आहे. नेट प्रॉफिट सी कृष्णाचा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे 33,367. इथे यांची ऍडिशन करायची आहे. सो त्याचे ऍडिशन करून घेतले आपण 70,367. त्यातून जो नेट लॉस झालेला आहे हा लेस करायचा आहे. नेट लॉस झालाय 350 रुपीज. सी इथे आपल्याला नेट लॉस झालाय. कृष्णाला नेट लॉस झालाय बिफोर ऍडमिशन लॉस आहे. बिफोर ऍडमिशन मीन्स इथे किरण नाहीये. इथे फक्त कृष्णा आहे. त्यामुळे हा जो लॉस आहे हा कृष्णाचा लॉस आहे. सो आपल्याला ही अमाऊंट जी आहे ही लेस करून घ्यायची. 70,367 मधून आपल्याला नेट लॉस लेस केलाय. देन अमाऊंट आले 70,017 रुपीज. त्यातून आपल्याला जे ड्रॉइंग्स दिलेत कृष्णाचे ते लेस करायचे 20,000 आणि जे अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला रेकॉर्ड करायची. अमाऊंट इज 50,017 रुपीज. ते कॅल्क्युलेशन कम्प्लीट झालंय कृष्णाच्या कॅपिटल अकाउंटचं. आता बॅलन्स शीट आपण टॅली करून घेऊया. फर्स्ट ऍसेट साइड.
ॲसेट साइडची टोटल येते 80,700. आपण लायबिलिटी साइडची टोटल बघूया. लायबिलिटी साइडची पण तेवढीच येते 80,700. सो इथे आपला जो प्रॉब्लेम आहे हा टॅली झालेला आहे आणि हा प्रॉब्लेम इथे संपलेला आहे.